नमस्कार सर्वांना. आज आपण संबंध वाचकाः. संबंध म्हणजे काहीतरी आपला संबंध आहे त्या व्यक्तीसोबत किंवा त्या वस्तूसोबत, समथिंग कनेक्शन. तर त्या रिलेटेड हा पाठ आहे. हा पाठ आपण बघूयात. त्याआधी वी विल मेक समथिंग क्लिअर. आता तुम्ही प्रथमा विभक्ती जसं देवः किंवा स्त्रीलिंगीसाठी माला, वनम इत्यादी आपण शब्द पाहिले. आता संबंधवाचकासाठी आपल्याला षष्ठी विभक्ती, प्रथमा द्वितीया त्यातली षष्ठी विभक्ती लागणार आहे. तर देवः पुल्लिंग, अकारांतः पुल्लिंग देवः ची षष्ठी आहे देवस्य. देवस्य. स्त्रीलिंगी आकारांत स्त्रीलिंग शब्द माला याची षष्ठी आहे मालायाः. मालायाः. स्त्रीलिंगी इकारांतः दीर्घ इकारांतः नदी शब्दासाठी षष्ठी आहे नद्याः. नद्याः नद्योः नदीनां षष्ठी. नपुंसकलिंगी अकारांत वनम याचं देवप्रमाणेच चालतं वनस्य. वनस्य. वनमचं काय होईल वनस्य. तर तुम्हाला संबंधवाचकासाठी हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे फॉर पुल्लिंग, स्त्रीलिंग अँड नपुंसकलिंग. ओके. आता कस्य पुत्रः रामः. इकडे बघा तुम्हाला दिसेल की हे जे आहेत ते पिता आहे. जो ए कॉलम आहे तो पिता आहे आणि जो बी कॉलम आहे ते पुत्रः आहेत. आता कस्य पुत्रः रामः. कस्य. बघा संबंध आपल्याला दर्शवायचा आहे म्हणून काय विचारलंय, कह नाही केलंय. तर कस्य कोणाचा, कोणाचा पुत्र राम. तर दशरथाचा पुत्र राम. राम इज सन ऑफ दशरथ. दशरथस्य पुत्रः रामः. तर तुम्ही बघत असाल की दशरथस्य कोणाचा, दशरथाचा, म्हणून दशरथाची षष्ठी केली आहे आपण. अंडरस्टूड. म्हणून दशरथः दशरथस्य. कस्य पिता दशरथः. कोणाचे पिता आहेत दशरथ. तर रामाचे, म्हणून रामाची षष्ठी रामस्य पिता दशरथः. रामस्य पिता दशरथः. रामाचे पिता म्हणजे राम आणि दशरथामध्ये जे कनेक्शन आहे ते दाखवलंय. आता बघा रावणस्य पुत्रः मेघनादः. रावणस्य. कस्य पुत्रः मेघनादः. रावणस्य. मेघनादस्य पिता रावणः. मेघनादचे पिता रावणः. आता बघा धृतराष्ट्रः दुर्योधनः. तर कस्य पुत्रः दुर्योधनः. धृतराष्ट्रस्य. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधनः. सो धृतराष्ट्रस्य. धृतराष्ट्रस्य. तुम्हाला शेवटी स्य जोडायचं आहे. मी इकडे दाखवलंय देवस्य. दुर्योधनस्य पुत्रः. दुर्योधनस्य पिता. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. दुर्योधनाचे पिता धृतराष्ट्रः. सो धृतराष्ट्रः विल बी इन प्रथमा विभक्ती ओनली. ज्याचे पिता त्याची षष्ठी. रामः लवः. रामस्य. रामस्य पुत्रः लवः. लवस्य पिता. लवस्य पिता रामः. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. घटोत्कचः. घटोत्कचस्य. फक्त इकडे तुम्ही पूर्ण शब्द लिहा. विसर्ग द्यायच्या ऐवजी तिकडे फक्त स्य करा.
घटोत्कचस्य पिता भीमः, ज्याचे पिता त्याची षष्ठी. अंडरस्टूड. रामायणम कविही, आता कविही दिलेले आहेत. तर आता रामायणस्य कविही वाल्मिकीही, रामायणाचे कवी वाल्मिकी. महाभारतस्य कविही व्यासः, महाभारताचे कवी व्यासः अस्ति. आता रघुवंशम कालिदासः, तर रघुवंशम वनमप्रमाणे जाईल. तर वनमप्रमाणे असू देत, म्हणजे नपुंसकलिंगी असू देत किंवा पुल्लिंगी असू देत, तृतीय विभक्तीपासनं दोन्ही पण सेम चालतात. सो देवस्य वनस्य. सो रघुवंशस्य कविः कालिदासः. गीतगोविंदम, आता गीतगोविंदमपि नपुंसकलिंगी अस्ति, अतः गीतगोविन्दस्य कविः जयदेवः. गीतगोविन्दस्य कविः जयदेवः. अंडरस्टूड. आता पतिः पत्नी संबंधः अस्ति. कस्य पत्नी सीता, कोणाची पत्नी आहे बरं सीता? रामस्य, रामाची पत्नी सीता. रामस्य पत्नी सीता. कस्याः पतिः रामः. आता इकडे आलंय कस्याः. कस्याः फॉर फेमिनाईन, स्त्रीलिंगी. कस्याः पतिः रामः, तर सीतायाः पतिः रामः. सीता आकारान्तः स्त्रीलिंगशब्दः मालाप्रमाणे. मालायाः, सीतायाः. अंडरस्टूड. डॅश डॅश पतिः लक्ष्मणः. आता उर्मिला आकारान्तः स्त्रीलिंगः. आता बघा मालायाः, तसं उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः, डॅश पत्नी उर्मिला, लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. लक्ष्मणाची लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. अस्तु. डॅश पतिः माधवः, रमा आकारांत, रमायाः पतिः माधवः. डॅश पत्नी डॅश. तर आता बघा, माधवस्य पत्नी रमा, माधवाची पत्नी रमा. पार्वत्याः, पार्वती दीर्घ इकारान्तः नदीवत् चलति. नद्याः, पार्वत्याः. पार्वत्याः पतिः शिवः, शिवः अकारान्तः पुल्लिङ्ग अस्ति, अतः शिवस्य पत्नी पार्वती. शिवस्य पत्नी पार्वती. रुक्मिणी, रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर. ओके. रुक्मिणी आता दीर्घ इकारांत अस्ति, अतः रुक्मिण्यायाः नद्याः. रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः. विठ्ठलस्य पत्नी, विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. अंडरस्टूड. ज्याच्या सोबत आपल्याला संबंध दाखवायचा आहे त्या शब्दाची आपल्याला षष्ठी विभक्ती करायची आहे. जसं रघुवंशस्य, रघुवंशाचा कवी कालिदास आहे, किंवा भीमाचा पुत्र घटोत्कच आहे, किंवा लवचे पिता राम आहेत.
रमाचे पती माधव आहेत किंवा माधवची पत्नी रमा आहे. सो दॅट चा ची जे मराठीत आपण बोलतो दॅट इज नथिंग बट संबंधवाचक. इट शोज कनेक्शन बिटवीन टू वर्ड्स अँड दॅट इज नथिंग बट षष्टी विभक्ती ही. सो त्याचे जे प्रत्यय असणार आहेत फॉर पुल्लिंग अँड नपुंसकलिंग इट विल बी स्य, देवस्य और वनस्य लाईक दॅट. फॉर आकारांतः इट विल बी याहा, माला याहा. अँड फॉर दीर्घ इकारांतः स्त्रीलिंगी शब्द इट विल बी लाईक नद्याहा, रुक्मिण्याहा. ओके. तव आणि मम, तव आणि मम. एषा मम पाठशाला, एषा तव पाठशाला. आता संबंध जो आहे तो त्या स्टुडंट आणि पाठशालामध्ये आहे. सो ही माझी पाठशाला, ही तुझी पाठशाला. सो माझी, तुझी. मम संबंध शब्द असती मम, तव. आता बघा मागे आपण अहम, आवाम, वयम किंवा त्वम, युवाम, यूयम हे सर्वनाम पाहिले होते. तर आता अहम, आवाम, वयम, अस्मद, अस्मद सर्वनाम असती. त्याची प्रथमा विभक्ती आहे अहम, आवाम, वयम. पण त्याची षष्टी विभक्ती कशी असेल? मम. षष्ठी एकवचनम अस्ति मम, मे, आवयोः नौ, अस्माकं नः षष्ठी. तर तुम्हाला आत्ता सध्या फक्त एकवचनमच लक्षात ठेवायचं आहे. सो षष्ठी एकवचनम अस्ति मम फॉर अस्मद म्हणजे अहमसाठी बोलू शकतो. आणि तव, तव म्हणजे त्वम, त्वमची षष्ठी एकवचनम अस्ति तव म्हणजे ही तुझी पाठशाला आहे. इट इज युअर स्कूल. एषः मम स्यूतः, एषः मम स्यूतः ही माझी बॅग आहे. एतस्य वर्णः नीलः. आता एतस्य, आता आपण बघितलंय ना एषः किंवा एषा म्हणजे जवळचे ऑब्जेक्ट्स दाखवायला आपण एषः फॉर पुल्लिंग, एषा फॉर स्त्रीलिंग अँड एतद फॉर नपुंसकलिंग आपण हे यूज करतो. आता एतद पुल्लिंगसाठी षष्ठी एकवचनम अस्ति एतस्य, एतस्य. एषःचं षष्ठी विभक्तीमध्ये एकवचनम काय होईल? एतस्य. आणि एतद स्त्रीलिंगसाठी षष्ठी एकवचनम काय होईल? एतस्याः, एतस्याः. कॉन्सेप्ट इज सेम. एषः वगैरेची जवळचं ऑब्जेक्ट दाखवायला आपण एषः किंवा एषा अकॉर्डिंग टू द जेंडर यूज करतो. पण आता आपण संबंध बघतोय. सो आपण इकडे षष्ठी विभक्ती वापरणार आहोत. सो षष्ठी एकवचनम फॉर पुल्लिंग इज एतस्य अँड फॉर स्त्रीलिंग इट विल बी एतस्याः. सो एतस्य वर्णः नीलः. जे बॅग आहे तर ह्या बॅगेचा कलर निळा आहे. एषा तव कूपी, एषा तव कूपी ही तुझी कूपी आहे, बॉटल आहे. एतस्याः वर्णः रक्तः. ह्या बाटलीचा रंग किंवा कलर रेड आहे. सो कूपी स्त्रीलिंग अस्ति अतः एतस्याः. स्यूतः पुल्लिंग अस्ति अतः एतस्यः. अंडरस्टूड? एतस्य फॉर पुल्लिंग षष्ठी एकवचनम, एतस्याः षष्ठी एकवचनम फॉर स्त्रीलिंग. अस्मद, मम, अस्मद सर्वनाम, मम षष्ठी एकवचनम अस्ति. फॉर युष्मत् सर्वनाम तव षष्ठी एकवचनम अस्ति. आता सेम तस्यः, सॉरी तस्य आणि तस्याः. तस्य इज पुल्लिंग, तस्याः इज स्त्रीलिंग. म्हणजे काय? सह. आपण मागे पाहिलं होतं ना पहिल्या घटकामध्ये की आपण लांबचे ऑब्जेक्ट्स दाखवायला सह किंवा सा किंवा तत् आपण यूज करतो. तर आता बघा सह बालकः
तस्य पुस्तकम, तो बालक आहे ते त्याचे पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः, तस्य ते त्याचे, तो जो दूरवर तिकडे बालक आहे ते त्याचे पुस्तक आहे. सो दूरवर, टू शो ऑब्जेक्ट्स विच आर फार अवे फ्रॉम यू, वी यूज सर्वनाम ॲज सह. पण आता बालकाचा आणि त्या पुस्तकाचा संबंध आहे, त्यामुळे इकडे आपण तस्य सर्वनाम वापरलंय. तर पुल्लिंगीसाठी षष्ठी एकवचनम अस्ति तस्य आणि स्त्रीलिंगीसाठी षष्ठी एकवचनम अस्ति तस्याः. एषसाठी काय आहे? एषसाठी एतस्य. आणि सहसाठी काय आहे? तस्य. फक्त इकडे एषः आहे म्हणून इकडे फक्त आधी आपण ए जॉईन केला, इकडे सह आहे तर इकडे तस्य. तुम्ही असं लॉजिकली लक्षात ठेवू शकता. किंवा एष आहे तर एतस्याः, पण सा आहे तर तस्याः, ओन्ली तस्याः. अंडरस्टूड? सा महिला, तस्याः शाटिका पीता, ती महिला तिची साडी पिवळी, तस्याः स्यूतः कृष्णः, तिची बॅग ब्लॅक कलरची आहे. तस्याः, तस्याः. ओके. सा तस्य लेखनी, पुस्तकस्य नाम आमोदः, सा तस्य लेखनी, तस्याः वर्णः कृष्णः. आता लेखनीबद्दल आपण सांगतोय ना, लेखनीबद्दल. मग लेखनी इज स्त्रीलिंगी, so we have used here sa and tasyaha. Understood? Understood? सा तस्य लेखनी, तस्याः वर्णः कृष्णः. त्या लेखनीचा वर्ण कृष्णः मीन्स ब्लॅक आहे. न्यू वर्ड्स: एतस्य, एतस्याः, मम, तव, तस्य, तस्याः. आणि नामपदासाठी देवस्य वगैरे जे आपण बघितलंय ते. तुम्हाला संबंध वाचकासाठी हे वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवले की तुम्ही कुठल्याही वर्ड्सची षष्ठी विभक्ती त्याप्रमाणे करू शकता. कृती असती एतस्य नाम हरीशः, एतस्याः नाम रमा, हिचे नाव, तस्य नाम मकरंदः, तो तिकडे आहे त्याचे नाव मकरंद, तिकडे ती आहे तिचे नाव उमा, तस्याः नाम उमा. असं तुम्ही क्लासमेट्ससोबत करू शकता. भाषा अभ्यासः अस्ति, पूर्वमेव अहम लिखितम अस्ति. आपला टाईम जास्त जायला नको म्हणून मी आधीच लिहिलंय. आता बघा, डॅश वर्णः कृष्णः, कृष्णः. काक, ब्रॅकेटमध्ये काय दिलंय? काक. म्हणजे काक मीन्स व्हॉट? क्रो. कावळ्याचा कलर कृष्ण. मग आता कावळ्याचा. आता बघा, काक इज पुल्लिंगः अकारान्तः देवप्रमाणे, अतः काकस्य. काकस्य वर्णः कृष्णः. आता बघा, आम्रम, आम्र, आम्रस्य, आम्रस्य वर्णः पीतः. आता गगन, गगन आहे. आता गगन डॅश डॅश वर्णः नीलः, म्हणजे गगनाचा कलर ब्लू आहे. तर गगन अकारान्तः पुल्लिंगः अस्ति, अतः गगनस्य वर्णः नीलः. आता पर्ण. ओके. आता पर्णाचा कलर ग्रीन आहे, सो पर्णस्य वर्णः हरितः. आता वाक्याने लिखत. आता शर्करा स्वादः मधुरः, म्हणजे साखरेचा स्वाद काय आहे तर मधुर आहे, गोड आहे. मग आता साखरेचा ना, मग आता आपल्याला शर्करा त्याच्यासाठी संस्कृतमध्ये शब्द आहे. तर शर्करा कशाप्रमाणे चालेल? चेक माला. सो बघा आता माला कसं चालतंय? माला याहा. सो शर्करा याहा स्वादः मधुरः. आता यानम इज नपुंसकलिंगी, यानाचा वेग, सो यानस्य वेगः अधिकः. बालकः युतकं मलिनम. आता
बालकाचे युतकम युनिफॉर्म मलिन आहे. सो बालकः इज पुल्लिंग अकॉर्डिंग टू देवः. सो देवस्य बालकस्य युतकं मलिनं. नदी दीर्घ इकारान्तः. नद्याः जलं शीतं. नदीचे पाणी थंड आहे. मेलनं कुरुत. आपण पाहिलंय एषः पुल्लिंगः अस्ति तस्य षष्ठी एतस्य. तद् नपुंसकलिंग अस्ति तस्य षष्ठी विभक्ती तस्य. अहम् अस्मद् अस्ति. अस्मद् सर्वनाम षष्ठी विभक्ती अस्ति. मम त्वं युष्मत् सर्वनाम अस्ति. षष्ठी विभक्ती अस्ति. तव एषा स्त्रीलिंगी अस्ति. षष्ठी विभक्तिः अस्ति एतस्याः. आता शब्दरूपाणि लिखत यथा देवः देवस्य. एकदम इझी आहे. सूर्यः सूर्यस्य. स्यूतः स्यूतस्य. गणेशः गणेशस्य. पादपः पादपस्य. माला मालायाः. बालिका बालिकायाः. मापिका मापिकायाः. शाटिका शाटिकायाः. नदी नद्याः. द्रोणी द्रोण्याः. वेल्लन्नी वेल्लन्याः. कर्तरी कर्तर्याः. जलं नपुंसक अस्ति सेम ॲज पुल्लिंग. जलं जलस्य. गृहं गृहस्य. वनं वनस्य. शरीरं शरीरस्य. आता सर्वनाम अस्ति. अहं मम. बघितलंय ना आपण. अहं मम एषा एतस्याः. त्वं तव तत् तस्य. तुम्हाला हे पाठ करायला लागेल. सर्वनाम तुम्ही नामपदाचं आरामात करू शकता. चित्रस्थ शब्दानाम आधारेण वाक्याने रचयत. आता बघा पाठशाला हा स्त्रीलिंगी शब्द आहे आकारांत जो मालाप्रमाणे चालेल. तर आता पाठशालेचा संबंध जो आहे तो आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत आहे. सो इकडे आपण षष्ठी विभक्ती वापरणार कारण की आपण संबंध वापरतोय. लाईक पाठशालेच्या राईट हँड साईडला गार्डन आहे. लेफ्ट हँड साईडला झाड आहे. मागे पाठशाळाच्या मागे डोंगर आहे वगैरे वगैरे. सो आपण इकडे षष्ठी विभक्ती वापरणार फॉर संबंधवाचक. तर पाठशालायाः पुरतः ध्वजस्तंभः अस्ति. पाठशालायाः वामतः वृक्षः अस्ति. पाठशालायाः दक्षिणतः उद्यानम् अस्ति. पाठशालायाः अधः भूमिः अस्ति. पाठशालायाः पृष्ठतः पर्वतम् अस्ति. पाठशालायाः उपरि मेघाः सन्ति. जर तुम्हाला एक मेघ लिहायचा असेल तर अस्ति लिहा. मेघः अस्ति. लक्षात आलंय. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवादः. जयतु संस्कृतं जयतु भारतम्.